महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीची गवाही दिली. ही गवाही ऐकून शेतकरी आशेवर बसले. मात्र सरकारमध्येच एका वाक्यात नसल्याने कर्जमाफीच्या बाबत मोठा संशय निर्माण होत आहे. कर्जमाफी येणार असं म्हणतात, पण खरंच होईल का याबाबत आपण सविस्तर बातमी पाहणार आहोत. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि खाली दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की जॉईन व्हा. माझ्या वडिलांनीही कर्जमाफीची वाट पाहिली होती. आता मलाही तीच वेळ आली आहे. शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकार वारंवार कर्जमाफीचे गाजर दाखवतं. मात्र मूळ समस्या सोडवण्याची मानसिकता राज्यकर्त्याकडे नाही. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना आणली. 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ केले आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले. 2019 मध्ये उद्धव ठाकरे सरकारने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना आणली, पण दोन्ही योजना 5 वर्ष भिजत राहिल्या. या कर्जमाफीच्या परिणामामुळे पीक कर्जाच्या वसुलीवर वाईट परिणाम होत आहे. अनेक विकास संस्था आर्थिक संकटात सापडल्या. साखर कारखान्याकडून आलेल्या ऊसाच्या बिलावर आम्ही जगायचं की कर्ज फेडायचं असा प्रश्न उपस्थित होतो. वसुलीसाठी आलटून पलटून कर्जमाफीचं गाजर दाखवतात. संस्थाही आता मोडीत निघाल्या आहे. शेतकरी मित्रांनो, अजित पवार म्हणतात की राज्याची आर्थिक स्थिती पाहता तिसऱ्यांदा कर्जमाफी देणं अवघड आहे. याबाबत तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला कृपया विसरू नका. खाली दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की जॉईन व्हा. धन्यवाद.